नमस्कार मंडळी. आज आपण हे चेक करूया, की सी मध्ये गो टू स्टेटमेंट कसं चालतं. गो टू स्टेटमेंटचं इंग्लिश डेफिनेशन इज गो टू स्टेटमेंट इज यूज टू ब्रांच अनकंडिशनली विदिन अ प्रोग्राम फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. ठीक आहे. बेसिकली ह्याचं म्हणजे अम, एक प्रोग्रामच्या एका पॉइंटमधून दुसऱ्या पॉइंटला और काही कारण नसताना मला तिकडे जायचं. ठीक आहे. आपण इफ कंडिशनमध्ये कसं कसं करतो, समथिंग इज ट्रू. पण लूप्समध्ये कसं करतो, टिल द टाइम दिस लूप इज ट्रू, तो आपण हे करतो. तर ह्याच्यामध्ये मला हे इकडे जायचं. ठीक आहे. वेदर करेक्ट आहे की नाही आहे, काही फरक नाही पडत. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये लेबल्स असतात, तर ते मी सगळे एक्सप्लेन करतो. ओके. म्हणजे एक व्हेरिएबल आहे x1, त्याची प्रेझेंट व्हॅल्यू 0 आहे. So the program is like this. You use go to statement. Take user input till the time the user enters a positive number. म्हणजे जर तुम्ही नेगेटिव्ह नंबर, नेगेटिव्ह मोठा नंबर, नेगेटिव्ह छोटा नंबर, सो नेगेटिव्ह 645, नेगेटिव्ह 21, नेगेटिव्ह 1, 0, नेगेटिव्ह 530, नेगेटिव्ह 3469, असं तुम्ही जर काहीही एंटर केलं तर परत विचारलं पाहिजे नंबर. ठीक आहे. आणि जोपर्यंत युजर पॉझिटिव्ह एंटर नाही करत नंबर, तोपर्यंत असं केलं पाहिजे. ठीक आहे. आपण कॉलॉजी बोलूया. फर्स्ट इज मी प्रिंट एफ करतोय. प्रिंट एफ मध्ये आय एम जस्ट गिव्हिंग अ प्रॉम्प्ट की एंटर अ नंबर. ठीक आहे. स्कॅन एफ मध्ये मी युजरचं इनपुट घेतोय. म्हणजे युजरनी काय व्हॅल्यू टाकली ती मी चेक करतोय. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आय एम चेकिंग की एफ एक्स ची व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे 1 किंवा 1 पेक्षा जास्ती असेल तर गो टू वाय. ठीक आहे. सो तो इकडून सरळ इकडे वायला जातो. वाय इज बेसिकली कॉल्ड अ लेबल. ठीक आहे. सो वायला गेल्यानंतर तो गो टू वाय केल्यानंतर ते स्टेटमेंट काय, नंतर एंड ऑफ प्रोग्राम. ठीक आहे. जर युजरनी काही व्हॅल्यू टाकली, नेगेटिव्ह 645, तो x1 ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे. नो, -645 इज नॉट, एक पेक्षा जास्ती नाही आहे, कमी आहे. मग तो एल्स पार्टमध्ये जातो आणि गो टू एक्स करतो. एक्सचं कुठे आहे लेबल? इकडे आहे लेबल. परत विचारेल एंटर नंबर, परत मी काहीतरी व्हॅल्यू टाकेल. तर हे नेव्हर एंडिंग लूपमध्ये जाईल हे असं. ठीक आहे. जोपर्यंत युजर पॉझिटिव्ह 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती व्हॅल्यू टाकत नाही. ठीक आहे. आता आपण हे रन करून बघूया. सो मी नेगेटिव्ह मोठा नंबर टाकतो. नेगेटिव्ह अजून मोठा नंबर टाकतो. नेगेटिव्ह 2 डिजिट नंबर टाकून बघतो. 3 डिजिट नंबर टाकून बघतो. नेगेटिव्ह 2 डिजिट नंबर टाकून बघतो. नेगेटिव्ह 1 डिजिट नंबर टाकून बघतो. 0 टाकून बघतो. आता पॉझिटिव्ह नंबर टाकून बघतो. पॉझिटिव्ह नंबर टाकला तर तो बाहेर आलाय. एंड ऑफ प्रोग्राम. ठीक आहे. तर हे तुम्ही स्वतःहून ट्राय करा. एवढा काही डिफिकल्ट नाही आहे. सो दिस इज अ व्हेरी सिंपल कोड. एकदम सोपा कोड आहे. टू सी हाऊ गो टू वर्क्स. ओके.